आपल्या जीवनामध्ये ना, बऱ्याच वेळा, बऱ्याच घटना अशा घडत असतात, की त्या त्रास देऊन जातात. पण तुम्हाला माहिती का, त्याचा त्रास आपल्याला जास्त कधी होतो? जेव्हा लोकं काय विचार करतील? लोकं यावर काय म्हणतील? हे 2 प्रश्न आपल्या मनात निर्माण होतात तेव्हा. आपल्या प्रत्येकाची मुलं म्हणजे प्रत्येक मुलंच परफेक्ट असं नसतं. पण शेजाऱ्याच्या मुलाला इतके-इतके मार्क मिळाले आणि मग माझ्या मुलाला कमी मिळाले. ते कमी मिळाल्याचं दुःख आहे. तो अभ्यास कमी करतोय याचंही दुःख आहे. पण त्याला कमी मिळाले, तो काय म्हणेल बाजूचा? ह्याचं टेन्शन जास्त आहे. मग माझ्या मुलाला कमी मिळाले, त्याला अभ्यास आवडतोय, नाही आवडत आहे, त्याला दुसरं काय आवडतंय? या विचारांपर्यंत बऱ्याच वेळा पालक पोहोचतच नाही. फक्त समोरच्याला काय वाटेल, तो काय जज करेल, यामध्ये गुरफटलेले असतात. आणि याच्यातच काय व्हायला लागलंय, मुलांचं आपणच आपल्या मुलांचं जास्त नुकसान करतो. नाही आवडत एखाद्या मुलाला अभ्यास करायला. खूप वेळ नाही बसू शकत तो. त्याचा सगळा कल म्हणा, त्याचं कौशल्य म्हणा, खेळात आहे, कलेमध्ये आहे. मग आता काय तो जगू शकणार नाही? थोडं मोठं टेन्शन आहे ना. 4 आजूबाजूचे लोकं येऊन सल्ला देऊन जातात. हा असाच खेळत राहिला, हा असंच चित्र काढत राहिला. हा काय करणार आहे? हा पोट कसं भरणार? आणि ह्या सगळ्या प्रश्नांनी आपण मंबावून जातो. आपल्या मुलाचा किंचितही विचार करत नाही आणि त्या प्रश्नांना उत्तरं कशी देता येतील, योग्य उत्तरं कशी देता येतील, या भानगडीत आपण पडलेलो असतो. का? खेळामध्ये असलेली मुलं करिअर करत नाही. चित्रकला चांगलं असलेली मुलं त्याच्यात दुसऱ्या पद्धतीने करिअर करत नाही. ती उपाशी राहते. मग थोडंसं आपण आपल्या मुलाला समजून घेऊयात ना. ह्या लोकांना समजून घेण्यापेक्षा, त्यांच्या प्रश्नांची उत्तरांची तयारी करण्यापेक्षा, आपल्या मुलाला काय हवं आहे, याचा आपण विचार करूया. त्याच्या पाठीशी उभं राहूया. त्याला काय करायचंय, त्याला काय आवडतंय, त्याला अभ्यास का आवडत नाहीये, त्याला नेमकं कसं पुढे जायचंय, संवाद करूया. अडचण अशी आहे, की आपला संवादच नाहीये. का? आपण लोकांच्या प्रश्नांची उत्तरं देण्यामध्ये मग्न आहोत. आपण आपल्या मुलांशी बोलण्यामध्ये मग्न ज्या दिवशी होऊ, त्या दिवशी हे सगळे प्रश्न थांबलेले असतील आणि आपलं मूल जे करतंय, त्यामध्ये आपल्याला आनंद वाटला पाहिजे, अभिमान वाटला पाहिजे. ही भावना जेव्हा निर्माण होईल, त्या दिवशी आपल्याही चेहऱ्यावर आनंद असेल आणि आपल्या मुलांच्याही चेहऱ्यावर आनंद असेल. त्याच्यामुळे लोक काय म्हणतील, लोक काय विचार करतात, या भानगडीत न पडणंच खूप योग्य राहील. Audio Jungle.